नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि अलीकडे अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत मुद्दा आहे ती जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया असं ठरू पाहत आहे। तर त्यामुळे आपण त्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आपल्या सर्व अभियोग्यताधारक बांधवांना शेअर करा। मुद्दा बघा, 10% जागा ज्या भरल्या गेल्या नाहीत, 10% जागा कधी येणार आहेत आणि सोबतच रिक्त, अपात्र, गैरहजर। आता जेवढ्या जागा या लोकांनी भरल्या एवढे तर विद्यार्थी त्या ठिकाणी रुजू झालेले नाही आहे, बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी अपात्र झालेले आहेत, खूप जागा काय म्हणून रिक्त राहिलेल्या आहेत। मग आता हे राऊंड लावणार केव्हा? म्हणजे ह्या गतीनं, ज्या गतीनं सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरती सुरू आहे, जर त्या गतीनं आपण जर बघतो म्हटलं तर म्हणजे एक भरती पूर्ण व्हायला, आणि लक्षात घ्या जगातील अशी भरती आहे, आपण जर समजा सरकार याकडे एवढं दुर्लक्ष का करते? शिक्षक जे आमदार आहेत, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी की शिक्षक आमदार संस्थांना भरू द्या, म्हणजे शासकीय पद्धतीनं नाही तर संस्थांना भरू द्या, असं कोण सांगत आहे? शिक्षक आमदार सांगत आहे। इथपर्यंत यांची मजल, म्हणजे 2017 पासूनची भरती लक्षात घ्या, 2017 पासूनची भरती 2024 आलं तरी पूर्ण न होणे, म्हणजे आपण याला शासनाचं यश समजायचं की शासनाचं अपयश समजायचं हे लक्षात घ्या। आणि तरीही शासन म्हणजे शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त पहा, आणि एकंदरीत सर्व काय सांगा, शिक्षणाशी संबंधित एज्युकेशन डिपार्टमेंट जे असेल ते सगळे छाती ठोकपणे सांगतात। बघा, आपले शिक्षण मंत्री सुद्धा वारंवार बोलतात की इतिहासात कधी झालीच नाही एवढी मोठी शिक्षक भरती मी करत आहे। पण लक्षात घ्या, म्हणजे त्यांना ॲक्च्युअली इतिहास माहीत नाही की काय आहे हे समजायला, म्हणजे आपल्याला मार्ग नाही आहे हे समजून घ्या। बघा, तर आता होत कसं आहे, आतापर्यंत ज्याही गोष्टी झाल्या, एकूण शिक्षक भरती झालीच पाहिजे यासाठी सुद्धा, म्हणजे एकूणच गोष्टी झाल्या तर सुरुवातीला या गोष्टींचा मागोवा घ्या। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये वापरलं त्याप्रमाणे शब्द वापरतो की शासनाची बाकी सगळ्या भरती शासन करेलही आणि करतही आहे, पण शिक्षक भरती पुढे कंटिन्यू करण्याची आणि शिक्षक भरती पूर्ण करून घेण्याची शासनाची आपल्याला नियत दिसत नाही। आता याच्यावर काही लोक काय म्हणेल मला की सर की आहे ना, बघा राऊंड लागलेले आहे, सर्व गोष्टी आहे, चालू आहे बरेच, पण कसं चालू आहे? जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, भावनांचा उद्रेक होतो, म्हणजे जेव्हा जेव्हा आंदोलनं होतात, मोर्चे होतात, ग्राउंड लेवलवर कामं होतात, सारखी सारखी निवेदनं जातात, ट्विटर वार होतात, मेल जातात, लाखो मेल जातात CMला, डेप्टी CMला, शिक्षण आयुक्तांना, शिक्षण मिनिस्टरला, ह्या सगळ्यांना मेल जातात। म्हणजे थोडंसं काय करायचं, आपल्या अभियोग्यताधारक बांधवांनी जेव्हा जेव्हा उद्रेक केला आणि तिकडे आंदोलन, मोर्चा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल बा असं ज्यावेळेस त्यांना वाटतं, फक्त त्याच वेळेस हे करतात। ह्याचा आपल्याला सद्यस्थितीत तरी चांगला अनुभव शिक्षक भरतीच्या संदर्भात येत आहे। म्हणजे इव्हन, आणि एक गोष्ट महत्त्वाची पुन्हा हेही आपल्याला दिसत आहे शिक्षक भरतीच्या म्हणजे क्षेत्रामध्ये की जसे MPSCची गोष्ट करूया, MPSCमध्ये शासन आणि विद्यार्थी ह्याच गोष्टी आहे सरळ सरळ, म्हणजे तिथे ना काही मोर्चे, ना निदर्शने, ना आंदोलने, ना मेल, ना ट्विटर, ना काय म्हणून सांगा निवेदनं, ह्या सर्व गोष्टी। पण जगामध्ये अशी एक शिक्षक भरती, या भरतीमध्ये सर्व काही म्हणजे सर्वाधिक, मी मागे बोललो होतो की एक काय म्हणून सांगा इथे सरपटणारी भरती असं म्हटलं तरी चालेल। बघा, म्हणजे एकंदरीत हा जेवढा अभियोग्यताधारक वर्ग आहे आणि जे शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत, ह्या सगळ्यांना शासन, शिक्षण विभाग वेड्यात काढत आहे असं म्हणायला हरकत नाही। मला सांगा, 17ची भरती अजून कंप्लीट न होणे याचा अर्थ काय होतो? तो एक महत्त्वाचा मुद्दा। आणि परीक्षा फेब्रुवारीमध्ये संपत आहे, बघा 1 वर्ष होऊन गेलं तरी यांना राऊंड लावता येत नाही, तांत्रिक अडचणी असतात। 2024 मध्ये 5Gचा जमाना असताना
जर राऊंड लावता येत नसेल, एवढ्या अडचणी येत असेल, म्हणजे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की विद्यार्थ्यांचे जे नेते ज्यांना विद्यार्थ्यांनी मानलेला आहे, तथाकथित नेते, प्रशासनाला कोऑपरेट करा, प्रशासनाला सहकार्य करा, तर हे वाक्य भयंकर चुकीचं आहे. प्रशासनाला सहकार्य करा. 2017ची भरती प्रशासन पूर्ण करू शकत नाही. 2022ची भरती जर प्रशासन 2024ही पूर्ण व्हायला आलं तरी ती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे प्रशासनाला सहकार्य करा या वाक्याला काय अर्थ उरतो हे सांगा. आणि प्रशासन आपल्यासाठी दिवस रात्र काम करते आहे म्हणजे याचाही अर्थ काय होतो? जर समजा 17 पासून 24 उजाडतं, 22 पासून 24 उजाडतं, म्हणजे प्रशासन दिवस रात्र नेमकं कोणतं काम करते, तर भरती लांबवण्यासाठी त्या प्रशासनाला त्या भरतीमध्ये काय काय अडथळे आणता येईल ह्याच्यासाठी प्रशासन काम करते असं आपण समजायचं का? भरती लांबली पाहिजे बा, भरती झाली नाही पाहिजे. विद्यार्थ्यांना जे D.Ed B.Ed अभियोग्यता धारक आहेत, पात्रता मिळवलेले अभियोग्यता धारक आहेत सर्व प्रकारची, म्हणजे ह्यांना नोकरी मिळाली नाही पाहिजे आणि भरतीमधून नवनवीन नियम शोधून नवी त्याच्यातून काय म्हणून अडथळे शोधून नवे अडथळे भरतीमध्ये कसे उभे करता येईल ह्याच्यासाठी प्रशासन काम करत आहे का? आणि त्याच्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करायचं का? तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत प्रशासनानं केव्हाच, लक्षात घ्या, आता तुम्हाला अनुभव आलाच असेल, आतापर्यंत प्रशासनानं केव्हाच की म्हणजे असं स्वमताने स्वइच्छेनं चला पटपट लावूया, पटपट करूया. आता तथाकथित काही नेते असतील ते सारखं सांगतात की प्रशासन भयंकर काम करत आहे. दादा, तुमची डेफिनेशन चुकत आहे. बघा, तुम्ही त्यांना जे भयंकर काम करत आहे असं म्हणत आहे, ही व्याख्या चुकत आहे, डेफिनेशन चुकत आहे. काम असं नसते. 12व्या वर्गातला विद्यार्थी एका वर्षात सर्व विषयांचा अभ्यास करून 90%, 100%, 99% मिळवतो. मग इथे जर समजा हे कशाचा अभ्यास करत आहे समजून घ्या. 17 पासून 24 पर्यंत जर भरती पूर्ण होत नसेल, 22ला झालेल्या परीक्षेची भरती 24 पर्यंत पूर्ण होत नसेल, एक राऊंड लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रिक्त, अपात्र, गैरहजर हे याची यादी जर समजा हे प्रशासन लावू शकत नसेल, आणि त्याच्यातही पुन्हा एक गोष्ट, काही लोक असाही प्रश्न उभा करतील की सर ते सगळं कशाच्या अधीन आहे, तर ते सगळं न्यायालयाच्या अधीन आहे. दादा, मग जी भरती सुरू आहे तीच न्यायालयाच्या अधीन राहून सुरू आहे. बोलताना बोलायचं 30,000 शिक्षक भरती करू. 30,000 शिक्षक भरतीमधली जी रिक्त, अपात्र, गैरहजर आहे हे जर धरली तर कंप्लीट तुम्हाला सांगतो 40,000 प्लस विद्यार्थी आतमध्ये असायला पाहिजे. 40,000 प्लस, म्हणजे 30,000ची जरी भरती केली तरी 40,000 प्लस विद्यार्थी आतमध्ये असणार आहे. कारण ज्या लोकांनी म्हणजे गेलेच नाही ती पदं रिक्त राहिली, काही अपात्र झाले, काही गैरहजर, रिक्त, अपात्र, गैरहजर, ह्या सगळ्या गोष्टी जर 30,000 म्हणजे कटोकट जागा जर भरायच्या असं शासनानं ठरवलं तर दादा 40,000 प्लस पदांची भरती होणं या ठिकाणी जरुरी आहे. पण आता एक पुन्हा तुमच्या अभियोग्यता धारकांचा महत्त्वाचा अनुभव तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षात आलं असेल की भरती पेपर घ्या म्हणजे जाहिरात काढा म्हणून सुद्धा यांची हाजी करायचं. जाहिरात काढा रे बाबा म्हणून यांचे पाय धरायचं, लक्षात घ्या, विनवण्या करायच्या, अर्ज करायची, निवेदनं करायची, ट्विटरवर घ्यायचं, आंदोलन करायचं, मोर्चे काढायचं, निदर्शने करायचं, हे एवढं सगळं जाहिरात काढा म्हणून करायचं. परीक्षा घ्या म्हणून करायचं. परीक्षा घेताना शासन मनमानी करेल, त्याच्यात पुन्हा परीक्षा घेताना शासन मनमानी करेल, ते आपलं ऐकणार नाही. ते सांगेल की आम्ही 22 दिवसामध्येच घेतो, IBPSच घेणार, तुमचे काय म्हणून सांगा नॉर्मलायझेशनचे मार्क नाही देणार, तुम्हाला दाखवणार नाही की तुमचं नॉर्मलायझेशन झालं की नाही झालं, हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तर अशा लाख गोष्टी ज्या आहे म्हणजे सरकार, शासन, शिक्षण विभाग विद्यार्थ्यांसोबत अभियोग्यता धारकांना सरळ सरळ मूर्ख समजून अत्यंत मनमानी पद्धतीनं करत आहे, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक वेळेस मग झालंय तर मग पहिला राऊंड लावायला चला, परत पुण्यात गोळा व्हा, पुन्हा आंदोलन करा, पुन्हा यांच्या मागे लागा. म्हणजे नियतीमध्ये 100% सरकारच्या शिक्षण विभागाच्या खोट आहे. हा मुद्दा महत्त्वाचा. काय अडचण आहे? एवढ्या साऱ्या रिक्त जागा आहे. जसं 67,000 आपण जागा मागे कॅल्क्युलेट केल्या होत्या आणि त्या 67,000 जागांची आपण गोष्ट करतो म्हटलं तर मित्रांनो 55,000 जागा यायला पाहिजे होत्या. त्यासाठी मी स्वतः आणि माझ्यासोबत खूप साऱ्या महाराष्ट्रातील म्हणजे अभियोग्यता धारकांनी, नेत्यांनी कष्ट घेतले. समजून घ्या, प्रचंड कष्ट घेतले. इथे मी त्यांच्या कष्टांना सॅल्यूट करतो आणि त्या लोकांनी आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ दिला त्या ठिकाणी. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी सर्व ठिकाणी घडत असताना तुम्हाला सांगतो की आपण भरतीमधून शासनाने आपल्याला काही दिलेलं नाही आहे. प्रत्येक वेळेस आपण काय म्हणून सांगा म्हणजे नोकरी जे आहे ते या ड्रॅगन रूपी शासनाच्या घशातून ओढून आणलेली आहे.
प्रत्येक जागेसाठी विद्यार्थी झगडत आहे, प्रत्येक प्रवर्गाच्या जागेसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थी झगडत आहे. तर मला काय सांगायचं आहे की आतापर्यंत 3 राऊंड झाले. बघा, पहिला राऊंड लावला, दुसरा रूपांतरित राऊंड लावला, त्याच्यानंतर रयतचा राऊंड लावला. तर ह्याच्यानंतर आता विथ इंटरव्ह्यू मुलाखतीवाले जे अभियोग्यताधारक आहे, मुलाखतीसाठी म्हणजे अशी चातकासारखी त्या लिस्टची वाट पाहतात. शेकडो फोन दिवसभरामध्ये, हजारो व्हॉट्सअप मेसेजेस दिवसभरामध्ये. सर लागेल काय? अरे किती वेळा खोटं बोलणार आहे आणि कुणामुळे खोटं पडतो? तरी 3-4 अधिकाऱ्यांना फोन लावले, मेसेजेस केले, आयुक्तांना केले, उपायुक्तांना केले, शिक्षण विभागामध्ये जे लोक आहेत त्यांना केले. तर हे अधिकारी सुद्धा जी माहिती देतात तर ती वेगवेगळी माहिती देतात. म्हणजे त्यांचं त्यांच्यामध्ये संगनमत नाही, त्यांचं त्यांच्यामध्ये समन्वय नाही. एक अधिकारी म्हणतो वेगळी माहिती, दुसरा अधिकारी वेगळी माहिती, तिसरा अधिकारी वेगळी माहिती. म्हणजे मला एक सांगा, म्हणजे वेळ मारून नेणे हे एवढं कार्य यांचं सुरू आहे, वेळ मारून नेणे. आणि तुम्हाला सांगतो, प्रशासनाची चाटुगिरी अजिबात करायची नसते. काही लोक असतील वारंवार सांगतात की यांनी उत्कृष्ट कार्य केलं. म्हणजे मला सांगा, 17 पासून 2024 पर्यंत भरती न संपणे हे उत्कृष्ट कार्य होय का? 2022 मध्ये जी परीक्षा होऊन संपलेली आहे, तर त्या 2022 पासून आतापर्यंत 2022 बाकीच्या गोष्टी यांना शिक्षण विभागामध्ये निर्णय घेता येतात. शिक्षकांचे कपडे कसे असावे ह्याचा निर्णय घेता येतो. म्हणजे इव्हन आमच्या कपड्यापासून सांगता, अरे पहिले भरती होऊ द्या ना. बघा, जेवढ्या रिक्त जागा, जेवढी क्वांटिटी आहे तेवढ्या प्रमाणात पहिल्यांदा भरती होऊ द्या, मग बाकीच्या गोष्टी. बोलताना मोठमोठ्या गोष्टी करायच्या, प्रत्येक समोर मीडिया समोर तोंड फाडायचं आणि म्हणायचं की 30,000 शिक्षक भरती, इतिहासात कधी न झालेली शिक्षक भरती, इतिहासात कधी झाली नाही एवढी मोठी शिक्षक भरती. अरे इतिहासात नाही, जगाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कालावधी लागलेली ही शिक्षक भरती आहे. जगाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कालावधी लागलेली ही शिक्षक भरती आहे, हे शासनानं विसरू नये. आणि मुद्दा म्हणजे कसा आहे, जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी ओरडला तेव्हाच यांनी लावलं. आता बघा, आता विथ मुलाखत, बघा विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह जी यादी आहे, 15 तारखेला त्यांनी काय म्हणून म्हणजे ऑप्टिंग आउटचं ऑप्शन बंद केलं. 15 पासून आज 21 तारीख आहे, 6 दिवस. काय करतात नेमके हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला कळायला मार्ग नाही. अधिकाऱ्यांना आपण विचारलं तर अधिकारी काय सांगतात? प्रत्येक अधिकारी वेगवेगळी माहिती देतो. बघा, प्रत्येक अधिकारी जर समजा या ठिकाणी वेगवेगळी माहिती देत असेल तर अभियोग्यता धारकापर्यंत आपण कोणती माहिती पुरवायची, अभियोग्यता धारकापर्यंत आपण कोणती माहिती पुरवायची हे लक्षात घ्या. कारण त्यांच्यातच एकोपा नाही, त्यांच्यात संगनमत नाही, त्यांच्यातच माहितीचा समन्वय नाही. मग ते सांगतात, कोणी म्हणतात ह्या तारखेला, कोणी म्हणते 24 तारखेला, कोणी म्हणते 20 तारखेच्या पुढे, कोणी म्हणते 10 ऑगस्ट पर्यंत लागेल. पहिला हा मुद्दा आहे, अडचण काय? बघा, मग अडचण जर समजा तुम्हाला तांत्रिक अडचणी आहे, म्हणजे 2017 पासून तांत्रिक अडचणी. अबे मग 2Gचा जमाना चांगला होता ना. बघा, म्हणजे 2 जनरेशन जमाना चांगला होता. आज जग कुठे गेलं? 5G आहे. अडचणी तुमच्या तांत्रिक नाही आहे, तुम्हाला वरच्या प्रशासनाच्या अडचणी नाही आहे, कारण तुम्ही सुद्धा त्या दर्जाचे अधिकारी आहात. पुढच्याकडे आम्ही जर समजा एखादा कागद मिळवायला कार्यालयात गेलो तर तात्काळ कागद मिळतो सामान्य माणसाला, आणि तुम्ही परमिशनच्या नावाखाली, ह्याच्या नावाखाली, त्याच्या नावाखाली या अभियोग्यता धारकांना ताटकळत ठेवता. शाप लागेल, शासनाला याचा शाप लागेल, तुम्हाला सांगतो. आणि आता आपण जर बघितलंय कोणत्या निवडणुका, जस्ट आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुका, शासनाला हा अभियोग्यता धारकांचा शाप आहे. आणि यांना जर वाटत असेल की लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना ह्या गोष्टी करून जर म्हणजे जनता खुश होत असेल, तसं नाही आहे. घरातला एक जर व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये रुजू झाला तर त्या घराचं राणीमान, तो दर्जा, तर त्या गोष्टीमध्ये फार बदल होतो. तर ह्या गोष्टी शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, इथे मुळातून बदल करणे हा शासनाच्या धोरणाचा भाग असला पाहिजे. मुळातून बदल करणे हा शासनाच्या धोरणाचा भाग असला पाहिजे दादा, हे लक्षात घ्या. म्हणजे एक आपण जर समजा जसं 6-6 महिन्याला एक राऊंड लावला तर आतापर्यंत 3 राऊंड झाले. आता रिक्त अपात्र गैरहजरचा केव्हा लागेल? त्याला 6 महिने. बघा, नंतर आपण काय म्हणू, 10% त्याला 6 महिने. म्हणजे ह्या भरतीला सुद्धा 5 वर्ष लावायची आहे का? आणि बरेच मला तर त्या लोकांचा फार कीव येते की प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासनाला सहकार्य म्हणजे प्रशासन बिचारा आहे का? प्रशासन गरीब आहे का? प्रशासन दारिद्र्य आहे का? प्रशासन कमकुवत आहे का? प्रशासनाकडे नेट नाही आहे का? प्रशासन काय म्हणून सांगा त्याच्याकडे 5G सेवा नाही आहे का? प्रशासनाकडे तांत्रिक अडचणी आहे का? अरे काय सहकार्य करणार आहे? कुठपर्यंत सहकार्य करणार आहे? एक दिवस जे अभियोग्यता धारक ज्यांनी काठावर आहे, पुढच्या म्हणजे काय म्हणून एका मार्कानं जो टांगून राहिलेला आहे, त्याला विचारा यादीची तो कशी वाट पाहतो.
त्याला समजा म्हटलं चॉईसमध्ये जगात कोणती गोष्ट ठेवा त्याच्यासमोर, तो म्हणते की पहिली यादी लागली पाहिजे. आणि याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे लोक लागले आहे म्हणजे गेले आहे कशामध्ये, प्रशासनात गेले आहे, बघा राऊंड झालेले आहे. मी तुम्हाला सांगितलं की इथे राऊंड झालेले आहे, त्याच्यामध्ये बघा आता ठरलेला किती आहे शिक्षक भरती 2024 जागांची स्थिती, तर 21,678. लक्ष द्या, किती सर, 21,678 ह्या जागा भरणार आहे. मागे पण मी सांगितलं होतं आकडा कमी जास्त होऊ शकते, तुम्ही विद्वान आहात, बघा तुम्ही तो आकडा टॅली करून घ्या, मला तसं काही म्हणायचं नाहीये. 21,678 ज्या जागा आहे त्याच्यापैकी मुलाखतीशिवाय 16,799 भरले. आता 16,799 ह्या जागा जर भरलेल्या असेल तर याच्यापैकी सुद्धा तुम्हाला सांगतो जवळपास 2,000 प्लस जागा ह्या तर रिक्तच आहे. 2,000 प्लस जागा रिक्तच आहे. मग यांनी दिवा लावलाच किती भरतीचा, बघा 2,000 प्लस जागा जर रिक्त असेल तर तुम्हाला सांगतो तर हे 13,000 प्लस म्हणा 14,000 पर्यंत एवढ्याच जागा यांनी काय म्हणून सांगा भरलेल्या. बघा इनमीन 13,000 जागा भरल्या. आणि तिकडे आपल्या महाराष्ट्रापेक्षा बघा FDI मिळवण्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी बघा भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रामध्ये आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र बऱ्याच बाबतीमध्ये पुढे आहे. आणि तरीही इतर आपण मागास राज्यांचा जर विचार करतो म्हटलं तर इतर मागास राज्यांच्या तुलनेमध्ये एवढी अडचण भरतीच्या बाबतीमध्ये का, बघा जसं आपण बिहारची गोष्ट करतोय, इतर राज्यामध्ये बघा राजस्थान म्हणा, तर ह्या राज्यामध्ये भर भरती होते. आणि त्याच्यानंतर पक्षपात विरहित भरती होते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पक्षपात विरहित भरती होते. पण महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची पक्षपात विरहित भरती का होत नाही, आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना आधी क्लिअर का करून दिल्या जात नाही. म्हणजे जसं 55-60% नियम म्हणा, त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टीपासून विद्यार्थी अनभिज्ञ आहे. काही लोकांना सगळी काही पात्रता असताना सुद्धा यादीमध्ये नावं नाही आहे. मग ते एकाच मेलवर करा, मेल 100 वेळा केला तरी त्याची उत्तर मिळत नाही. लक्षात घ्या, मेल 100 वेळा केला उत्तर मिळत नाही. बरेच विद्यार्थ्यांना मी मेल करायला लावला, पुण्यामध्ये पाठवलंय, विद्यार्थी पुण्यामध्ये गेले आणि दादा विद्यार्थी पुण्यामध्ये गेल्याच्या नंतरही तिथं समाधान झालं नाही. आता नेमकं यादीमध्ये तसं का होतंय हे आम्हाला तरी कुठून कळणार आहे. काही लोकांना अडचण निर्माण होतात, तर त्या अडचणी काय सोडवण्यासाठी आणि तक्रार निवारण समिती तयार केलेली आहे. तर बऱ्याच लोकांच्या तक्रारीचं निवारण झालंही असेल, पण बऱ्याच लोकांच्या तक्रारीचं निवारण त्या ठिकाणी झालेलं सुद्धा नाहीये. मग मला सांगा, म्हणजे भरतीला म्हणजे एवढं भरतीच्या संदर्भात बेजबाबदारपणे वागणे हे शासनाला कितपत शोभतंय. राहिली गोष्ट वयाची, लक्ष द्या, आता जर समजा तिसऱ्या टेटची जर गोष्ट करतो म्हटलं तर इकडे वय एज, मग एज हा फॅक्टर यांना समजत नाही का, लक्षात घ्या, एज हा फॅक्टर यांना समजत नाही का. मला सांगा, जर स्वतः आयुक्त किंवा जे शिक्षण मंत्री आहे स्वतः केसरकर जर अभियोग्यता धारक असते, कधीतरी या आयुक्तांनी कधीतरी या केसरकरनी स्वतः अभियोग्यता धारक आहे म्हणजे आपण अभियोग्यता धारक आहोत, आणि आता आधीची यादी एका मार्कानं जो अभियोग्यता धारक लागलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी पुढची यादी 6 महिने जर लावतो म्हटलं तर मला सांगा ह्या 6 महिन्यामध्ये या अभियोग्यता धारकाची मानसिकता कशी राहील ह्याचा विचार सुद्धा शासनानं करणं अत्यंत जरुरी आहे. बघा, म्हणजे काय म्हणू, मऊ लागलं आपला हा शिक्षक वर्ग आहे, शिक्षक वर्ग पुढे भविष्यामध्ये अभियोग्यता धारक म्हणजे शिक्षक होणार आहे, तर हा अत्यंत सभ्य असतो, शालीन असतो, लक्षात घ्या, सोज्वळ, प्रेमळ, नंतर काय म्हणू सद्गुणी असतो. तर ह्या सद्गुणांचा, या शालीनतेचा, या तुमच्या म्हणजे चांगुलपणाचा फायदा शासन घेते आहे हे लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्हाला निवेदनं, आंदोलनं, मोर्चे, निदर्शनं ह्या गोष्टी कराव्या लागून राहिल्या आणि तरीही शासन लक्ष देत नाही. हेच जर समजा आपण क्रांतिकारक असतो, उदाहरणार्थ बघा, म्हणजे आता क्रांतीची गरज आहेच आणि तुम्हाला समजतच आहे की सौम्य प्रकारची क्रांती का होईना ती केल्याशिवाय शासन तुमच्या हातात काहीच देत नाहीये. म्हणजे तुम्हाला काय तर जाहिरात द्या म्हणून क्रांती, जागा काढा म्हणून क्रांती, परीक्षा घ्या म्हणून मोर्चा, तर ह्या प्रत्येक गोष्टी केल्याशिवाय शासन कुठे काय देत आहे. बघा, म्हणजे त्यांच्या मते सर्व गोष्टी होत आहे असं होत नाही. स्वमतानं ते जर एखादी यादी लावत आहे असं घडत नाही, हे लक्षात घ्या. तर आता इथे आपण जर बघतो म्हटलं तर जागा किती आहे बघा, 21,678 जागा. मुलाखतीशिवाय किती सर, तर हे 16,799 भरल्या म्हणजे 17,000च्या जवळपास. याच्यातले 3,000 जर समजा आपण रिक्त म्हणू, बघा कमी जास्त, तर 13-14,000 जागा भरलेल्या आहेत. आणि आता मुलाखतीचं आणखी लागला नाही हा राऊंड आणि त्याच्यामध्ये दिवटे आमदार,
लक्षात घ्या. म्हणजे हे जे काय म्हणून सांगा, म्हणजे यांना जर समजा नाही, जर संस्थेला लोक मिळाले, संस्थेला जे अभियोगताधारक येणार आहे त्यांच्यापासून पैसे जर नाही घेतले तर हे यांना म्हणजे खायची पंचायत होणार आहे. असे आमदार, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, तर हे लोक म्हणते आमचे शिक्षक आम्हाला भरू द्या. तुमचे शिक्षक तुम्हाला भरायचा असेल तर मग पगारही तुम्ही द्या ना, स्वतःच्या खिशातून पगार द्या. पगार त्या शिक्षकांना शासन देईन आणि पैसा हे लुटन. तर अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. मागच्या वेळेस मी बोललोय, सरळ सरळ काय म्हणून सांगा, पवित्र पोर्टलला जसं एक कॅन्डिडेट एक जागा लावते तर तसं या संस्थेवर का नाही. मग आता संस्थांची यादी जरी लावत असेल तरी ज्यांच्यापाशी पैसे नाही आहे, त्यांची अडचण आहे, त्यांची मानसिकता, बऱ्याच संस्था अशा आहे की ज्या गुणवत्तेला प्राधान्य देतात, पण वास्तव असं आहे की बऱ्याच संस्था अशाही आहे ज्या गुणवत्तेला प्राधान्य न देता, म्हणून बऱ्याच अभियोगताधारकांची अशी मानसिकता सुद्धा बनलेली आहे की पैशाशिवाय हा राऊंड होणार नाही. तरीही बिचारे विद्यार्थी बघा चातकाप्रमाणे आस लावून ताट कळत बसलेले आहे, राऊंड कधी लागेल, राऊंड कधी लागेल, राऊंड कधी लागेल. तर ही झाली भरतीची प्रोसेस. दादा, ह्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं जरुरी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की आपण एक नाही आहोत. सगळ्यात मोठी समस्या, आपण एक नाही आहोत. बघा, गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं 2023 मध्ये 17 जुलैला पुण्यात आंदोलन झालं होतं. 2.25 लाख अभियोग्यताधारक असताना तिथे 2000 सुद्धा एकत्र होऊ शकले नाही. बघा, आपण एक आहो का? आपण एक आहो का? तर एक असणं जरुरी आहे. ग्राउंड लेवल पासून बघा, प्रत्येकच जण पुण्यामध्ये जाऊन काम करणं असं काही जरुरी नाहीये. तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल, ज्या ठिकाणी असाल, तर ज्या ज्या ठिकाणी जशा जशा प्रकारचे प्रयत्न करता येईल त्या त्या प्रकारचे प्रयत्न करणं जरुरी आहे. आणि त्यासाठी युनिटी असणं, संघटना युनिटी बघा असणं, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्वानुमते सर्वसमावेशक भूमिका सुद्धा सगळ्यांची असणं जरुरी आहे. आणि त्या भूमिका प्रॉपरपणे आपण शासनावर दबावासहित आपण शासनासमोर जर मांडू शकलो तरच पुढे भरतीला काय म्हणून गती मिळणार आहे. आणि तरच पुढे जे मी बोललो तर काय 10% रिक्त, अपात्र, गैरहजर ह्या याद्या लागणार आहे. अदरवाईज तुम्हाला सांगतो पुढे निवडणुका आहे. आता काय म्हणून निवडणुका, आचारसंहिता घोषित होणारच आहे. एकदाच्या निवडणुका संपल्या की काय म्हणून सांगा, हे भरतीतून स्वातंत्र्य झाले, शासन भरतीतून स्वातंत्र्य झालं असा त्याचा अर्थ होईल. हे तुम्हाला समजणं जरुरी आहे. मग त्यासाठी ही वेळ आहे. बघा, फेज 2 10%चा राऊंड, 10% रिक्त, अपात्र, गैरहजर ह्या याद्या लागणं अत्यंत जरुरी आहे. याच्यानंतर जे शिक्षण सेवक रुजू झाले, दादा पहा तुम्हाला एक गोष्ट सांगतो परत, हे लोक जे रुजू झाले, आता बघा हे 16,799 हे रुजू झाले. लक्ष द्या, हे जे रुजू झाले म्हणजे हे आजच्या आज काय म्हणून सांगा लखपती झाले अशातला भाग नाही आहे. ज्यांची काय दयनीय अवस्था आहे, ज्यांचे त्यांनाच माहीत आहे. हे बघा, काय दयनीय अवस्था आहे त्यांचं त्यांनाच माहीत आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. बघा, आता इथे शासन किती रुपये पगार देत आहे? लक्ष द्या, किती रुपये पगार देत आहे? तर काय पगार देत आहे? 16,000 रुपये. लक्षात घ्या, 16,000 रुपये. आणि हा आमचा शिक्षण सेवक या 16,000 रुपयामध्ये किती दूर आहे आमच्या डेस्टिनेशन पासून? आमच्या डेस्टिनेशन पासून 500 ते 1000 किलोमीटर दूर आहे. लक्षात घ्या, 500 ते 1000 किलोमीटर दूर आहे. महिन्याचं एकदा जर घरी येतो म्हटलं त्याला 4-5 हजार रुपये खर्च लागतो. सहकुटुंब घरी येतो म्हटलं तर ते अर्धा पगार तिकडे जातो. महिन्याचं एकदा म्हणा किंवा 2 महिन्याचं एकदा येतो म्हटलं सहकुटुंब घरी, तर 1000 किलोमीटरहून घरी येत असाल. समजा तुम्ही एक दिवाळीला येत आहे, सणाला येत आहे, कोकणात तुम्हाला जॉब मिळाला आहे आणि नेमकं त्यावेळेस तुमच्या ट्रॅव्हल्स असेल, बसेस असेल, ह्यांच्या तिकीट वगैरे काय म्हणून दुप्पट झालेले असतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणजे कल्पना करा, निव्वळ 16,000 कशा प्रकारे गुजराण होईल. तिकडे त्यांचं घर भाडं, ते खाईल काय, आणि त्यांना जर समजा आर्थिक चणचण असेल, ॲडजस्टमेंट कशी करायची, हेच जर सारखं सारखं जर डोक्यात असेल तर हे शिक्षक झाल्यानंतरही नक्कीच काय होईल, लाचारीचं जगणं यांच्या वाट्याला येत असतं. हे शासनानं समजून घेणं जरुरी आहे. म्हणून या शिक्षक, आणि लक्षात घ्या, डीएड झालाय, बीएड झालाय, पात्रता सिद्ध केली आहे, स्वतः शासनाने सर्टिफिकेट दिलेलं आहे यांना. मग हे असं केल्याच्या नंतर परत शिक्षण सेवक कालावधी ठेवण्याची काही गरजच नाही आहे. समजून घ्या, काहीच गरज नाही आहे. जसं इतर नोकऱ्यामध्ये आपण पाहत असतो की सुरुवातीपासून जे स्केल आहे त्यानुसार पेमेंट सुरू होतं, मग तसं इथे शिक्षण सेवक कालावधी, याच्यात तर काही असे असतील की त्यांनी 6 महिन्यांची इंटर्नशिप केलेली असतील, हेही लोक असतील. मग डीएडमध्ये शिकवलं, बीएडमध्ये शिकवलं, शासनाच्या परीक्षा पास झाल्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी न करताच शासनाने आम्हाला सर्टिफिकेट दिलं का? त्याच्यानंतर तुम्ही टीईटी करायला लावली, सीटीईटी करायला लावली, टीईटी करायला लावली, सीटीईटी करायला लावली, टीएआयटी घेतली, आणि त्याच्यानंतर इथे काय म्हणून सांगा, लोमकळत ठेवलं 17 वाल्यांना 24 पर्यंत, 22 वाल्यांना 24 पर्यंत, आणि आणखी तुमची प्रक्रियाच पूर्ण झाली नाही. त्याच्याही नंतर तुम्ही पुढे 3 वर्ष पुन्हा लोमकळत ठेवणार आहे.
म्हणजे किती? तर ह्या 16,000 रुपयामध्ये खरंच एक कुटुंब जगतंय का? आणि एवढ्या दूर, आणि प्रत्येक गोष्ट त्या कुटुंबाला विकत घ्यायची आहे. बघा, असं नाही की काय म्हणून सांगा, याचा मूळ व्यवसाय शेती आहे, शेतीतून अन्नधान्य मिळत आहे, काही प्रमाणात भाजीपाला मिळत आहे, किंवा खेड्यात जगणं म्हणजे काय सांगा, काही गोष्टींची सोबत होत आहे, अशी कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी नाही आहे. दादा 16,000 रुपयात होत नाही. मग याच्यासाठी सुद्धा काय, ह्यासाठी सुद्धा युनिटी असणं जरुरी आहे. युनिटी असणं जरुरी आहे. संघटना म्हणा, एकोपा, ह्या गोष्टी फार मॅटर करतात. आणि त्याच्यामध्ये ज्या काही संघटना, वर्तमान संघटनेबद्दल आपण बोलत असतो, तर ह्या वर्तमान संघटना खरंच खूप चांगलं काम करत आहे. ह्यांनी केलेल्या कामामुळेच आतापर्यंत कमीत कमी भरतीला वाचा फुटली, एवढा मोठा अवेअरनेस तयार झाला, भरती झालेली आहे, आणि भरती झाल्याच्या नंतर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. हेच या संघटनांचं, या नेत्यांचं फलित आहे. खरोखर खूप म्हणजे व्यस्त वेळेतून असे काही काही लोक आहेत, जसं मी म्हणतो की आता कोणाचं नाव घेतलं तर बाकीच्यांना वाटेल मी भरतीमध्ये काम करत नाही का, कार्य करत नाही का, पण त्या सगळ्या लोकांना मी एकदा सॅल्यूट करतो. जेवढी भरतीमध्ये कार्य करणारी लोक असतील तर त्यांचे काही भरतीवर निगेटिव्ह परिणाम सुद्धा झाले असतील, पण निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा त्या निगेटिव्ह परिणाम ते काउंटच होत नाही. 2% 3% परिणाम असेल तरी हे भरती होणे, राऊंड लागणे, भरती मार्गी लागणे, आणि त्याच्यानंतर असे खूप आहेत तथाकथित ज्या लोकांमुळे या भरतीला यश मिळालेलं आहे, आणि पुढेही या भरतीला नक्कीच यश मिळत राहणार आहे. ह्या सर्व लोकांनी त्यासाठी फक्त या सगळ्यांना साथ देऊन आपण एकोप्याने एकत्र येऊन एकीचं बळ शासनाला दाखवणं जरुरी आहे. मग आपल्याला 2 गोष्टीसाठी या ठिकाणी एकत्र यायचं आहे. दादा, कोणकोणत्या 2 गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगेल. बघा, कोणकोणत्या 2 गोष्टी आहेत, तर एक तर जी भरती सुरू आहे 2022ची, ती तात्काळ शासनानं पूर्ण करावी. बघा, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या जागा भरल्या ह्याच्यातून ज्या रिकाम्या जागा राहिल्या, बघा 16,799, ह्याच्यापैकी रिक्त, अपात्र, गैरहजर ह्या उरलेल्या जागा, काही अडचण नाही आहे ना. काय अडचण काय भरायला सांगा. म्हणजे ते जर सगळे हजर राहिले असते, अपात्र झाले नसते, तर तेही भरल्या गेलेच असते. पण काही मग आपलेच नेते काय बोलतात माहिती आहे का, तो राऊंड सध्या लागणार नाही. कोण सांगितलं? अधिकाऱ्याने सांगितलं. अधिकाऱ्याला कोणी सांगितलं? त्यांनीच ठरवलं. काय ठरवलं? तर त्यांच्या मनात खोट आहे, नियत खराब आहे. का लक्षात घ्या. सरळ सरळ करायचं ना त्याच्यामध्ये काय, की हे जर समजा सगळेच हजर राहिले असते, सर्वच पात्र झाले असते, तर एवढ्या जागा कट टू कट एकही कमी न होता भरल्या गेल्या नसत्या का? भरल्या गेल्या असत्या. मग ह्या जागा आता नाही भरल्या गेल्या, मग रिक्त, अपात्र, गैरहजर दुसऱ्या दिवशी कळते ना. एका दिवशी शाळेची हजेरी 100 जण जर असेल, शिक्षक मॅन्युअली घेतो. तुम्ही शाळेमध्ये प्रवेश केल्याबरोबर तात्काळ शिक्षक 2 मिनिटांमध्ये हजेरी घेतो. अरे घेतो की नाही घेतो? 2 मिनिटात कळते कोण हजर आहे, कोण गैरहजर आहे. संपला मुद्दा. कोण हजर आहे, कोण गैरहजर आहे. मग आता इथं जर समजा महिन्याच्या महिने गेले, मग ह्यांना कळत नाही का कोण हजर आहे, कोण गैरहजर आहे? मग याच्यात काय प्रशासकीय अडचणी येतात, आणि येतही असतील आम्हाला मान्यच नाही आहे. लक्षात घ्या. कारण हे तुम्हाला सांगतो 15-15 दिवसामध्ये बाकी इतर भरत्यांची वेटिंग लिस्ट खुलत असते. मी MPSC मध्ये 17 वर्ष शिकवतो आहे. मला MPSCच्या लिस्ट किती दिवसामध्ये खुलतात, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 15 दिवसात 8 दिवसात वेटिंग लिस्ट खुललेला दाखवतो. पण हे अशी मुद्रा शिक्षक भरती आहे. तुम्हाला सांगतो की हे शिक्षक भरती म्हणजे मारुतीची लांबणारी शेपटी आहे. लक्षात घ्या. कधी न संपणारी प्रक्रिया. कोणीतरी यांना चांगलं म्हणजे कान भरवून दिलेले आहे शासनाचे की हा शिक्षक वर्ग आहे, अभियोग्यताधारक वर्ग आहे, हा माणुसकीत आहे, हा गुणी आहे, हा सद्गुणी आहे, शालीन असतो. पहा, हे शिक्षकी पेशा आहे, हे काही क्रांती करणार नाही. तुम्ही यांच्यावर जुलूम करा, अन्याय करा, अत्याचार करा, नो प्रॉब्लेम. म्हणून अशी भारतात काय जगात एकही भरती झाली नाही की जी 17 पासून 24 पर्यंत चालेल, 22 पासून 24 पर्यंत चालेल. आणि अशी खूप सारी वैशिष्ट्य आपल्या भरतीची आहे की जाहिरात न देता भरती, जागा डिक्लेअर न करता भरती. बघा, पेपरचे मार्क्स तुम्हाला मिळाले कसे हे समजायला चान्स नाही. तुमची क्वेश्चन पत्रिका तुमच्याकडे नाही, तुमची आन्सर पत्रिका तुमच्याकडे नाही, तुमचं नॉर्मलायझेशन कोणत्या बेसवर झालं ते माहीत नाही, झालं की नाही हे सुद्धा माहीत नाही. का? तर आम्ही शिक्षक वर्ग आहोत, आम्ही काही करणार नाही, आम्ही गोगलगाई सारखे आहोत. पहा, आम्ही काही करणार नाही शासनाला. आणि आम्ही तुम्हाला हेही समजून घेणं जरुरी आहे. आपण जेव्हा पेटलो तेव्हा राऊंड लागले, तेव्हा भरती घेतली, तेव्हा जागा निघाल्या, तेव्हा प्रक्रिया पुढे गेली. आणि एक राऊंड लागला की आपण काय सांगा थंड झालो की चलो बीतने दो. लक्षात घ्या. पतझड, सावन, वसंत, बहार चलने दो, अशी प्रक्रिया भरतीमध्ये होत आहे. म्हणून कायमस्वरूपी आपण या भरतीला म्हणजे काय म्हणजे अंतिम निर्णय, अंतिम न्याय देण्यासाठी आपण कायमस्वरूपी जागरूक असणं जरुरी आहे. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. अलीकडे अभियोग्यताधारकांना बघा, हे 10% रिक्त, अपात्र, गैरहजर ह्याच्या याद्या लावण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन शासनावर दबाव आणून एकोप्याने बाकी सर्व गोष्टी विसरणं जरुरी आहे. बघा, माझी संघटना, मी संघटनेचा
ह्या गोष्टी काही नाही. जर समजा महत्त्वाच्या त्या गोष्टी नाही आहे, महत्त्वाच्या आहे तर अभियोग्यताधारकांना नोकरी मिळणं, याद्या लागणं हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि सोबतच शिक्षण सेवक हा मुद्दा रद्द करा. बघा, भविष्यात तुम्ही शिक्षक होणार आहे यादीत नाव आल्यावर, म्हणून ते फक्त काही लागलेला यांचाच मुद्दा नाही आहे, तो सर्वांचाच आहे. पॉसिबलच नाही आहे, 16,000 रुपयामध्ये पॉसिबल नाही आहे. लक्षात घ्या, अत्यंत गरीब घरचा माझा विद्यार्थी मित्र रत्नागिरीमध्ये लागला, परवाच्या दिवशी फोनवर रडत होता. तो सांगत होता की काहीच नाही आहे, सोयी सुविधा तर बिलकुलच नाही, पण दुसरी गोष्ट म्हणजे ते 16,000 पुरतही नाही. लक्षात घ्या, 16,000 पुरत नाही असं त्याचं म्हणणं. म्हणजे घरी जायची इच्छा असेल, म्हणजे असा कसा रे शिक्षक, मला सांगा की तिकिटाचे पैसे नाही म्हणून मी घरी जाऊ शकत नाही, अशी काही शिक्षकावर अवस्था आली आहे. कशामुळे? 16,000मुळे. तर समजून घ्या. म्हणून हा शिक्षण सेवक जो कालावधी आहे, तर तो कालावधी सुद्धा शासनाने रद्द करणं अत्यंत जरुरी आहे. शासनाने रद्द करायलाच पाहिजे आणि त्यासाठी भविष्यामध्ये आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, भविष्यामध्ये नक्कीच प्रयत्न करणार आहोत. सर्व अभियोग्यताधारकांना आपण हाताशी घेऊन, सर्वांना आवाहन करून, आणि इथून फक्त तुम्हाला अवेअरनेस वाढवणे हा मुद्दा आणि आपलं काय करणे. आणि लक्षात ठेवा, लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका पुढे बाकी आहे. आणि एकदा का विधानसभेच्या निवडणुका बाकी म्हणजे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या की तो समजून जा की 10% रिक्त अपात्र हे जे राऊंड आहे आणि बाकीच्या गोष्टी आहे, सरकार आपला बाप होतं हे लक्षात ठेवा नंतर, निवडणुका झाल्याच्या नंतर. म्हणून सध्या परिस्थितीमध्ये प्रचंड अनुकूल परिस्थिती आहे या सर्व गोष्टी सरकारकडून करून घेण्यासाठी सध्या स्थितीमध्ये प्रचंड अनुकूल परिस्थिती आहे. तर ह्या शिक्षक भरती संदर्भात पुढील सर्व अपडेट या चॅनलवर रेग्युलर येत राहील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व अभियोग्यताधारकांना फॉरवर्ड करा. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TIT, TET सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी मोफत बॅच सुरू असते. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची कोणतीही नोटिफिकेशन मिस होणार नाही. बघा, TET परीक्षेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की TET परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेनं निवेदनं म्हणजे काय म्हणून सांगा, टेंडर भरणे हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. 19 तारखेपासून तर 31 जुलैपर्यंत टेंडर भरणे हा कार्यक्रम सुरू असणार आहे. तुम्ही जर टेंडर घेणारे असाल तर तुम्ही भरा, तुम्हाला मिळालं तर आनंदच आहे. लक्षात घ्या, तर त्यासाठी अत्यंत दर्जेदार एज्युकेशन आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास हे सर्व विषय विथ टेस्ट सिरीज फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. नंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2024 ही बॅच सुद्धा फक्त 1099 रुपयात सर्व विषय सोबतच टेस्ट सिरीज सह अवेलेबल आहे. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. तुम्ही MPSC, TET, TIT पोलीस भरती कोणतीही पेड बॅच लावली, परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज मोफत राहील आणि परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत राहील. या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल? संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी या बॅचचा राहील. परीक्षा त्याच्याही पलीकडे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल. व्हिडिओ तुम्हाला मल्टिपल टाइम बघता येईल, अनलिमिटेड टाइम बघता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राऊत सर युनिक अकॅडमी या ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावरून ॲप डाउनलोड करा. हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे. TET मध्ये हजारो विद्यार्थी आणि TIT मध्ये हजारो विद्यार्थी आता जे तुम्हाला सांगितलं मी की 16,799 मध्ये कार्यरत आहे. म्हणून तुम्ही सुद्धा पुढे आपलं नाव यादीत बघण्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. धन्यवाद.